friends, welcome to the Nhan Sparsha online classes. Hello students, today we are going to learn 1.2 The Crow and the Snake. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.2 The Crow and the Snake ही स्टोरी अभ्यासणार आहोत. Long ago, there lived a family of crows on a banyan tree. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एका वडाच्या झाडावर, बनियान ट्री म्हणजे काय, वडाचे झाड, तर एका बनियान ट्रीच्या झाडावरती म्हणजे वडाच्या झाडावरती क्रो म्हणजे कावडा त्याच्या कुटुंबासह राहायचा. दे हॅड प्रिपेअर ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम. त्या कावड्याने त्या झाडावर अगदी सुंदर असं घरटं तयार केलेलं होतं आणि तेच त्यांचं घर होतं. अ विग कोब्रा लिव्ह इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. पण त्याच झाडाच्या ढोलीमध्ये म्हणजे झाडाचं जे खोड असतं त्या खोडामध्ये जी पोकळ जागा असते, लाईक दॅट, अशी पोकळ जी जागा असते त्याला आपण हॉलो म्हणतो. हॉलो म्हणजे काय, तर ढोली. तुम्ही ऐकलं असेल पोपट झाडाच्या ढोलीमध्ये राहतो. त्या प्रकारे हा इथे एक दुष्ट कोब्रा त्या झाडाच्या ढोलीमध्ये राहायचा. वन डे द क्रोज वेआर व्हेरी हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. एके दिवशी कावडा खूप आनंदी होता. कारण का, तर ती जी लेडी क्रो होती तिने अंडी घातलेली होती. वन इव्हिनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. अंडी त्यांची त्या घरट्यात होती आणि ते दोघंजण एके दिवशी संध्याकाळी अन्न गोळा करण्यासाठी बाहेर उडून गेली. ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा क्लाइंब अप द ट्री अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज. आणि ते दोघंजण अन्न गोळा करण्यासाठी बाहेर गेल्यावर तिथे त्याच वेळी तो जो कोब्रा ज्या झाडाच्या ढोलीमध्ये राहायचा तो कोब्रा त्या झाडावर चढून आला आणि त्याने त्या घरट्यामध्ये असलेली जी कावड्याची पिलं होती ती त्याने खाऊन टाकली. आफ्टर अ फ्यू मंथ्स द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. काही महिन्यानंतर पुन्हा जी लेडी क्रो होती तिने पुन्हा अंडी घातली. धिस टाईम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. आत्ता मात्र त्यांनी ठरवलं होतं की आपण आपल्या घरट्यापासून थोड्या अंतरावर जायचं आणि आपल्या घरट्यावर लक्ष ठेवायचं. As soon as they left the nest, the big cobra climbed the tree, reached up their nest and ate the little ones. दोघं कावडा आणि लेडी क्रो अँड लेडी क्रो दोघंजण त्यांच्या घरट्यापासून थोड्या अंतरावरच झाडावर उभं राहून ते बघत होते. त्यांनी बघितलं तर काय की ते दोघं बाहेर गेल्यानंतर तो जो झाडाच्या ढोलीमध्ये राहणारा जो कोब्रा होता, तो जो दुष्ट कोब्रा होता, वीक मीन्स दुष्ट, तो कोब्रा जो होता तो क्लाइंब अप म्हणजे झाडावर चढला आणि तो त्या घरट्याजवळ गेला आणि पुन्हा त्या कावड्याची पिलं त्यांनी खाऊन टाकली. लुकिंग ॲट धिस द क्रोज व्हेरी सॅड. हे बघून कावड्याला आणि लेडी क्रो दोघांना खूप दुःख झालं. The lady crow said to her husband, "It has become dangerous to stay here." हे बघून जी लेडी क्रो आहे ती तिच्या पतीला म्हणाली की इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इथे राहणं खूप धोकेदायक आहे. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन फ्रॉम धिस विक कोब्रा. आपल्याला या दुष्ट कोब्र्यापासून आपल्या पिलांना वाचवण्यासाठी काहीतरी पर्याय किंवा काहीतरी करावं लागेल. द क्रो रिप्लाइड, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. आय विल सून थिंक ऑफ समथिंग अँड प्रॉमिस यू दॅट वी वॉन्ट लूज अवर बेबीज एनिमोर. आत्ता कावडा लेडी क्रोला म्हणाला, मी लवकरच काही ना काही करतो, काहीतरी विचार करतो आणि माझं तुला वचन आहे की यापुढे आता आपण आपल्या पिलांना कधीही गमावणार नाही. द नेक्स्ट डे द क्लेव्हर क्रो मेड अ प्लॅन. दुसऱ्याच दिवशी
त्या चतुर कावड्याने एक छान असं प्लॅन म्हणजे एक योजना आखली. ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक टू स्टील अ प्रिसियस ब्रासलेट. त्याने अशी योजना आखली की मी तळ्याजवळ जाईल आणि तिथून एक जे मौल्यवान, प्रिसियस मीन्स मौल्यवान, प्रिसियस जे ब्रासलेट आहे ते मी चोरून घेईन. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट टू बाथ. कारण कावड्याला माहिती होतं की प्रत्येक सकाळी इथे राणी अंघोळीला येत असते आणि तिच्यासह तिचे जे नोकर चाकर आहेत ते सुद्धा असतात. वेन नो वन वॉज वॉचिंग द क्रो प्लग डाऊन. प्लग डाऊन्स म्हणजे खाली येणे, वेगाने खाली येणे. पिक अप द प्रेशियस ब्रासलेट इन हिज बीक अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. नोकरांचं लक्ष नसेल अशा वेळी कावडा पटकन खाली आला, उडत उडत पटकन खाली आला आणि त्याने ते जे राणीचं जे ब्रासलेट होतं, जे मौल्यवान ब्रासलेट होतं ते त्याने त्याच्या चोचीमध्ये पकडलं, चोचीमध्ये उचललं आणि त्याने उडायला सुरुवात केली. वन ऑफ द सर्वंट नोटीस इट अँड स्क्रीम लाऊडली. एका नोकराच्या मात्र हे लक्षात आलं की एक कावडा राणीचं ब्रासलेट घेऊन उडत आहे आणि तो मोठ्याने ओरडून उठला. द क्रो फ्लेव स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रासलेट इन टू द हॉलो ऑफ बनियान ट्री. कावडा पटकन उडाला, स्विफ्टली म्हणजे अगदी वेगाने उडाला आणि त्याने जे त्याच्या चोचीमध्ये जे राणीचं ब्रासलेट घेतलेलं होतं ते ब्रासलेट त्याने तो कोब्रा जिथे राहायचा त्या हॉलोमध्ये म्हणजेच ढोलीमध्ये त्याने, त्या वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये त्याने ते ब्रासलेट टाकून दिलं. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. त्या झाडाच्या ढोलीमध्ये कोब्रा झोपलेला होता आणि त्याला हे माहितीच नव्हतं. द गार्ड्स saw that and pulled out the bracelet tactfully instead of disturbing the cobra. हे बघून जे नोकर होते त्यांनी त्या कोब्रा जिथे झोपलेला होता त्याच्यापासून अगदी चतुराईने, हुशारीने तिथून त्यांनी राणीचं ब्रासलेट काढून घेतलं. त्या कोब्राला काहीही त्रास होणार नाही याचं लक्ष देऊन त्यांनी हळूच ते ब्रासलेट तिथून काढून घेतलं. द ब्रासलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. आणि ते ब्रासलेट त्यांनी राणीला परत दिलं. द गार्ड्स चेस अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाऊट हार्मिंग इट. आणि त्यानंतर त्या गार्ड्सने म्हणजे ते जे राणीचे नोकर होते त्यांनी त्या सापाला, त्या कोब्राला घेऊन एका घनदाट जंगलामध्ये सोडून दिलं, त्याला काहीही इजा न करता. देन द क्लेव्हर क्रोज लिव्ह हॅपीली अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स. आणि त्यानंतर जी कावड्याची फॅमिली होती ती खूप आनंदाने राहायला लागली आणि त्यानंतर त्यांनी कधीही त्यांची पिलं गमावलेली नाही. So, moral of the story, one can overcome obstacles with presence of mind. म्हणजे या गोष्टीवरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हाच बोध मिळतो की आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, फक्त आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. समजलं? छान होती ना स्टोरी? द स्टोरी अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. तर ही जी गोष्ट आहे ती पंचतंत्र या गोष्टीतून, पंचतंत्र या पुस्तकातून तुमच्यासाठी घेतलेली आहे. तर कशी वाटली मित्रांनो ही गोष्ट? तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मला जर नक्की आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.